सामना 5 षटकांचा असेल. 5 ओव्हर मॅच. आपण वाट बघितली प्रेक्षक, त्यासाठी आपलं आभार. परंतु ह्या सामन्यामध्ये कोण कोणाची वाट लावेल हे सुद्धा तुम्ही पाहावं आणि आनंद मिळवावा, मज्जा करावी या सामन्यामध्ये. डोळ्यांचं पारणं फिरणारा सामना असणार आहे. गोरसे बी तर ऑलरेडी जिंकला आहे आणि 2 गोरसे आपण नेहमी पाहत असतो. असं तर होणार नाही ना की दोन्ही गोरसे एकमेकांच्या समोर येतील. तसं काय झालं तर दुग्ध शर्करा योग, का दुग्ध प्रकाश आहे, दुधात साखर. तर फिल्डिंग सजली चांदेगावची. दोन्ही संघांना टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊया. ऑल दी बेस्ट, शो द गुड गेम. सलामीची जोडी पाठवा डगआउट मधून. जी प्रसाद सरांनी कविता ऐकवली त्यासाठी थँक्स आलेला आहे गुरुनाथजी कराळे साहेबांकडून. धन्यवाद, थँक्यू, वेलकम. तसेच या आयोजनाला सिद्धजी भोपी फ्रॉम साईगाव बदलापूर यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. सिद्धर भोपी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आमदार चषक 2021 निंबोली या ठिकाणी. गुरुनाथजी कराळे सर समालोचकाचे खूप चाहते आहेत आणि सर्वात जास्त चाहते आपले, त्यानंतर आमचा नंबर लागतो सर. का नको असावा, कारण इतके मोठे समालोचक माझंही स्वप्न होतं 2 वर्षापूर्वी आणि आमचं स्वप्न तेव्हाच साकार झालं जेव्हा प्रशांत सरांच्या सोबतीला मी बदलापूर या ठिकाणी कॉमेंट्री केली. हॅलो. हो, निश्चितच. आणि आवर्जून उल्लेख झाला म्हणजेच मॉन्टी म्हणजेच राजेश कोपकर तुमच्या परिचयाचं नाव आहे, कारण मांडा टिटवाळा पोलीस स्टेशनला IPS म्हणून कामगिरी त्यांनी पाहिली आहे आणि सध्या DN नगर पोलीस स्टेशन म्हणजे त्यांचं जे नेहमीचं आवडतं ठिकाण राहिलं, जिथून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ॲज अ ट्रेनर म्हणून, जे मात्र नवीन कॅन्डिडेट्सला ट्रेनिंग द्यायचे, तिथून सुरुवात झाली होती आणि पुन्हा त्याच पोलीस स्टेशनला पुन्हा त्यांची वर्णी लागली आहे, तिकडे मात्र ते कार्यरत आहेत. आणि या व्यक्तिमत्वाकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. हल्लीच एक जी क्रिकेट स्पर्धा बँड्रा इथे झाली, पंच काही सिग्नल करतात बघा आमच्या आयोजकांना. हल्लीची क्रिकेट स्पर्धा जी बँड्राला कव्हर झाली त्या स्पर्धेमध्ये बालसुब्रमण्यम अय्यर आणि राजेश कोपकर एक असा दुग्ध शर्करा योग आम्हाला ऐकायला मिळाला. असं एक स्वप्न माझ्या अजूनही माझं बाकी हरीश पंड्या, त्याचबरोबर बालसुब्रमण्यम अय्यर आणि राजेश कोपकर या तिघांना मला एका स्टेजवर ऐकायचं आहे, हे माझं स्वप्न आहे. आणि तो जो योग असेल ना, तो दिग्गज खेळाडूंसाठी एक जबरदस्त योग असेल त्यांचं समालोचन ऐकण्याचा. आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही त्यांचं ते माझे आयडल आहेत, माझे गुरुवर्य म्हणजे बालसुब्रमण्यम, आणि माझ्यासाठी नेहमीच एक आयडल, माझा एक आदर्श राहिला तर म्हणजेच मॉन्टी राजेश कोपकर. आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही बरंच काही शिकलो. सुरुवात कारकिर्दीची माझ्या 2006ची जर गोष्ट केली तर खूप काही शिकलो त्यांच्याकडून आणि त्यांच्या त्याच्या स्वाधीनात आलेत आणि तुझ्या संपर्कात आले आणि खूप काही शिकण्यासारखं आहे मॉन्टीकडून. ॲब्सोल्युटली सर. जेव्हा ते फोन करतात तर अर्धा तास तर काढावाच लागतो की मनोज काम बाजूला ठेव आणि मी सांगतो ते ऐक, आणि त्यांचा प्रत्येक कॉल मी रेकॉर्ड करतो सर. परवा दिवशी मला कॉल केला आणि चांगले काही टिप्स दिल्या, कारण ते आपल्याला ऐकत असतात. तर सामना सुरू करावा. टॉस जिंकला चांदेर संघाने, ज्यांची फिल्डिंग सजली आहे, आणि फलंदाज पाठवायचे आहेत आर्यन गोरसे ए संघाने. बॅट्समन गेले आहेत ऑलरेडी. ओके, नो प्रॉब्लेम, कारण जर्सी जवळपास मिळत्या जुळत्या. स्टॉप वॉच आम्ही चालू करतोय, सुरू करतोय. बोल. हां बघा, एक सूचना आहे, जे खेळपट्टीच्या वर म्हणजे आपल्या डोक्याच्या वर फलंदाजांच्या जे हाय टेन्शन लाईन आहे त्या लाईनला चेंडू जर धडकला तर जे होईल ते दिलं जाईल ॲज अ नॅचरल. कुठल्या प्रकारचं डिक्लरेशन नाही आहे. झेल घेतला तर झेल मिळेल, धावा काढू शकता, नो प्रॉब्लेम. तर सामना सुरू होते. सरांनी उल्लेख केला 3 लिजंड कॉमेंटेटरचा, हरीश पांड्या सर आणि आमचे गुरुतुल्य मॉन्टी सर तसेच बालसुब्रमण्यम अय्यर सर. नक्कीच आपण त्याचा पुढे उल्लेख करू त्या तिन्ही दिग्गज कॉमेंटेटरचा. तर चला आपण सामन्याकडे बोलते. मैदानामध्ये शो द गुड गेम. आपण चांगला खेळ दाखवा आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करावं अशी नक्कीच अपेक्षा बाळगतोय. ऑल दी बेस्ट. फॉर्सिंग स्ट्रोक मारचा प्रयत्न, मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफ आहे त्या ठिकाणी. बघा जशी फिल्डिंग सजवली तसंच हा चेंडू मारणं भाग पडलं. यालाच म्हणतात अचूक स्टार्ट फ्रॉम बॉलर आतिश. संकेत ऑफ द मार्क. धावसंख्या आहे 1. आर्यन 11 गोरसे ए संघाची. माझ्यासोबतीला धावसंख्या लेखक नितीन भालेराव फ्रॉम राये. चांगलं कार्य. चेंडू उडवला हवेत,
मिस टायमिंग स्टोक्स स्वतःच्या फॉल्ट झेल टिपत होते, फलंदाज बाद, कॉट अँड बॉल, पहिला धक्का, गोलसे ये संघाला. काटकर सर, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. इम्प्रेस केलं होतं पहिला चेंडू पाहता, मी उल्लेख केलेला की पहिला चेंडू अचूक टाकला होता, जशी फिल्डिंग सजवली होती, लॉंग आपला तिकडे फटका मारणं भाग पडला आणि सेकंड डिलिव्हरी काय जबरदस्त बॅक डिफेन्स झेल देणंच भाग पडलं. याला म्हणतात अचूक मारा. चेंडूला टर्न केलं आणि चेंडू बॅटची कडा घेऊन हवेत उडाला, स्वतःच्या फॉल्टमध्ये झेल टिपला, फलंदाज अक्षयला परतावं लागलं आणि सूरज केनेचं आगमन झालंय खेळपट्टीवर. एकदा टाळ्या असू द्या प्रेक्षक सूरजसाठी. तुझे सूरज करूया चंदा, जिसने नाम किया बहुत रोशन गुरसे गांव का, तो सूरज केने ऑन स्ट्राइक. धावसंख्या एक गडी बाद. हो हो हो, त्या सूरजला सुद्धा इथे चाच पडणं भाग पडलं. सरप्राइझिंग डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी. हरीश पांड्या सरांच्या भाषेमध्ये सरप्राइझिंग डिलिव्हरी आणि सबमरीन, समुद्रालगत जमिनीलगत चेंडू खाली राहिला, फुटबॉल खाली राहिला सर. हा चेंडू जबरदस्त, क्या बात आहे. लागोपाठचे 3 अचूक चेंडू टाकलेत गोलंदाज आतिशने. फटक्यांची आतिषबाजी होत नाहीये, ते बॉलिंगची आतिषबाजी होते. नाव आतिश आहे, अवे फ्रॉम द बॉडी फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्या प्रकारचं शफलिंग नाही सर, फूट वर्किंगची फार कमी बघितली आपण फलंदाजकडून. नक्कीच घरातून बाहेर यावं लागेल. तुम्हाला जे काय मिळायचं असतं त्यासाठी घर सोडावं लागतं, क्रीज सोडावं लागेल, शफल व्हावं लागणार आहे, फूट वर्किंग करावे लागेल. जसे मॉन्टी सर नेहमी सांगतात की चांगला फलंदाज होण्यासाठी तुमच्याकडे फूट वर्किंग, टायमिंग आणि तुमचं शॉट सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे. 4 चेंडू, फक्त 1 धाव, 1 विकेटचं पतंग. गोलंदाज आतिश पुन्हा एकदा निंबोली यांकडून ओव्हर द विकेट. ओहो, पुन्हा एकदा मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. एकदा टाळा असू द्या, बॉलिंग आवडली असेल तर. थांबवून ठेवलंय सूरज केनीला, थांबवून ठेवलंय संकेतला आणि पाठवलंय परत डगआउटमध्ये अक्षयला. कामगिरी करतोय आतिश नावाचा गोलंदाज, क्या बात आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. काय इम्प्रेस करतोय. 3 डॉट लागोपाठचे. डॉट्ससाठी सुद्धा अनेक बक्षिसं लागली जातात आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा लागली जातील असं वाटतंय. ओ हो हो, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, सेन्सेशनल क्रिकेट ऑन द ग्राउंड. क्या बात आहे. फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम आतिश. फक्त 1 धाव दिली, 1 विकेटचं पद केलं. लाजवाब सर, काय स्टार्ट दिला आणि मॅचचा पाहू शकतो आपण आतिश नावाच्या गुणाच्या माध्यमातून. हो, दिस इज द ब्युटी ऑफ द क्रिकेट. काय ॲक्युरेसी होती, दाहकता होती, अचूकता होती, भेदकता सुद्धा होती आणि त्यानेच 1 विकेट सुद्धा मिळवून दिला. मनोज, या स्पर्धेमध्ये येण्याच्या अगोदर आजच्या लॉर्ड्सवरून माझं लक्ष गेलं आणि चांदई संघ एक्झॅक्टली काय आहे, ॲक्च्युली त्याची परिभाषा काय किंवा त्या संघाची ओळख काय. ते मला अगोदर सांगितलं होतं की कर्जत विभागातील एकदम दांडगा संघ आहे. कडाव संघाचं नाव सुद्धा घेतलं गेलं, पण त्याच्यासुद्धा एक वरचढ संघ आहे आणि त्याने ती छाप सोडली. काय गोलंदाजी केली आहे. आतिशचं जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे. एक अचूकता त्याच्याकडे आहे, एक जबरदस्त ॲक्युरेशन त्याच्याकडे होतं. तुम्ही पाहिलं की त्याचा रिलीज ऑफ द पॉईंट किती भेदक होता. चेंडूला तो जेव्हा धावत येतो, एक ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो, 4 टप्पे असतात आणि 4ही टप्प्यामध्ये परफेक्ट बॉलर कुठला होता तो म्हणजे आजच्या दिवसामध्ये एक अप्रतिम गोलंदाज आतिश. त्याने मात्र इम्प्रेस केलं आणि अक्षरशः जो फलंदाज तुम्ही आता गोरसाई संघात माझ्या हातमध्ये आला 3ऱ्या क्रमांकावर, सूरज, त्याला मात्र अक्षरशः जखडून ठेवलं. एकही मुवमेंट करू दिली नाही आणि पूर्णपणे भेदकता पाहायला मिळेल त्याच्या गोलंदाजीमध्ये. फक्त 1 धाव खर्च केली षटकामध्ये. गुड बॉलिंग. ॲब्सोल्युटली राईट सर, जागेवरच थांबवलं. इतक्या दिग्गज फलंदाजाला प्रेक्षक सुद्धा सरप्राईज झाले. ॲक्च्युली सरप्राइजिंग ओव्हर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अपंपुलकाचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला कव्हर केलं जाते. नॉनस्टॉक एंडला धोका होता. थर्ड अंपायर मागितलेला आहे, रिव्ह्यू मागितलं आहे आणि नक्कीच कामगिरी ते वाढली आहे GTCची, कारण महत्त्वाचा सामना आहे. आमचे उमेश केने सर सुद्धा पाहतील वेदर इज दॅट रेनॉट ऑर नॉट. स्टॉपवॉच आम्ही थांबवला आहे कारण तुमच्याकडे स्टॉपवॉच सुरू झाला होता. डिसिजन इज द पेंडिंग. ते क्लोज यामध्ये डिसिजन आहे, त्यामुळे थोडंसं आम्ही वेळ घेतोय. 3ऱ्या पंचाच्या भूमिकेत उमेश केणे. या स्पर्धेमध्ये खूप मोठी जबाबदारी. सर्व पंचांना एकत्र आणणं, संघांना एकत्र आणणं, खेळाडूंना एकत्र आणणं, आमच्या समालोचकांना एकत्र आणणं एकाच व्यासपीठावर. आणि GTC हे बाकीचं काम पूर्ण करते त्यांच्या माध्यमातून. GTC लाईव्ह अप्रतिम कामगिरी. कुणाल असो, त्यानंतर आमच्या अजून एक कॅमेरामन, त्याच्यावर आमचे टेक्निकल टीम तुम्ही बघत आहात, संकेत बघत आहे, तेजस भोईर, अप्रतिम कामगिरी. पुण्यवर्धन सुद्धा अप्रतिम कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये. हे 4 जणांनी जी जबाबदारी स्वीकारली आहे या आमदार चषकाची अप्रतिम पाहायला मिळते आहे. तर पंचाने सिग्नल केला आहे, इट इज नॉट आउट, त्यामुळे बॅट्समन सेफ असेल तो आपल्या क्रीजमध्ये.
तर प्रेक्षक एकदा टाळा असू त्या पंचांसाठी स्पेशली प्लीज किती काळजी घेतात बघा, कारण स्पर्धा इतकी मोठी आहे. मोठ्या नावाची स्पर्धा. आपण रिप्ले बघा, GTC लाईव्हसाठी सुद्धा एकदा टाळा असू द्या. क्या बात आहे, जबरदस्त कव्हरिंग आणि झूम करून बघतायत. बारीक बारीक गोष्ट म्हणजे टाचणी पडलेली दिसावी, केस पडलेलं दिसावं, इतकं बारीक कॅमेरामॅन वर्क इथं होत असताना GTCच्या माध्यमातून. क्या बात, हॅट्स ऑफ यू, हॅट्स ऑफ यू GTC अँड अंपायर्स ऑल्सो. बॅटच्या पुढच्या टोकाला अवे फ्रॉम द बॉडी फटके मारतायत, जागा सोडत नाही. त्याचं कारण म्हणजे जेव्हा रिलीज करतायत चेंडू गोलंदाज तेव्हा पाहतायत की फलंदाज एक्झॅक्टली काय करतोय आणि त्याला बाहेर बोलवत आहेत की ये बाहेर आहे आणि फटका मारून दाखव. चॅलेंज निर्माण केलंय गोलंदाज अतिश आणि वैभवने. 5 लागोपाठचे डॉट खेळतोय सूरज केने, लागोपाठचे 5 डॉट. आणि हॉट फटका कधी येणार, आलेला हॉट फटका आफ्टर 5 डॉट. दिस इज द हॉट स्टॉक फॉर द सिक्सर. क्यू जागा देणे, रूम दिलं, शॉर्ट ऑफ गुडलँड चेंज होता. ऑप्सिकल सोडून जाणारा उसळी घेत असताना हा पंप पूल केलं, शॉर्ट आर्म जाब केलं. विराट कोहली स्टाईलचा फटका बघितला पण सूरज केनेच्या बॅटमधून ज्याने 5 डॉट खेळले आणि षटकार दाखवला आणि 6 चेंडूंमध्ये त्यांनी 6 धावा इंडिव्हिज्युअली निर्माण केल्यात. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे गोरसे एस संघाची 1 गडी बाद 8 धावा. काय सामना सुरू आहे मैदानामध्ये. जे अतिशने जो सुरू केला ना सामना, इम्प्रेस केलं चांदेने, पण इम्प्रेस करतोय सूरज केने. सेकंड इन रो, व्हॉट अ शॉट, इट्स अ मॅसिव्ह हिट, बिगी. पाहत होतो रिलीज होत असताना जसा चेंडू निसटला वैभवच्या हातातून, रिलीज झाला आणि विदिन सम सेकंद जागा बनवली, पोझिशनमध्ये आला आणि प्लेन पिक करून चेंडूला फेकून दिलं होतं मिडविकेटच्या डोक्यावरून प्रेक्षकांमध्ये. दुसरा षटकार लागोपाठचा खेचला. सूरज केने दाखवून दिलं की तुम्ही मला जास्त वेळ थांबू शकत नाही. लागोपाठच्या तिसरा षटकार झाला तर संदीप शेठ मात्र यांच्याकडून 2000चा कॅच आलेला आहे. येणार का बघायचं आपल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली वेगाने 14 वर, 14 ऑन द बोर्ड. सूरज पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक एंडला. नाही हवे तर स्टॉप डिसमिसल. हो हो हो, बिग विकेट डाऊन, बिग मॅसिव्ह विकेट डाऊन हिअर. सूरज थँक्यू काटकर सर, ऑडिओ सिस्टम आमची. आणि बघा जल्लो सेलिब्रेशन काय झालं रिप्लेमध्ये आपण वारंवार पाहू शकता. जेव्हा ती बक्षांची खैरात सुरू झाली आणि ती खैरात अनाऊन्स करण्याच्या नंतर लगेच गोलंदाजाने चॅलेंज स्वीकारलं सर आणि चॅलेंजमध्ये अडकवलं, सापल्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकवलं सूरज केनेला जो आक्रमक झाला होता आणि त्याची खेळी संपुष्टात आली. सुंदर झेल टिपला, बॅकवर्ड पॉइंटला फील्ड तैनात होता. विकासाने विकेटची विकासाची वाटचाल केली आणि गरजेचं होतं, कारण सूरजला शमवणं फार कठीण जात असतं. त्याला शमवलं गोलंदाज वैभवने. वैभवपूर्ण कामगिरी केली वैभवने, ज्याने 9 धावांचं योगदान केलं. 12 धावा माफ करा 9 चेंडूंमध्ये. मला भालेराव सांगतात की 9 चेंडू खेळला पण तो धावसंख्या 14 असताना 2 गडी बाद. आर्यन 11 गोरसे संघ, गोरसे ए संघ खेळतोय प्रेक्षक पहिल्या सत्रामध्ये या सामन्याच्या. हरेश केने विस्फोटक फलंदाज. विस्फोट सुरू करतोय मिस्टामिंग स्टोक, लेग स्लीप थोडासा लांब होता, कॅरी झाला नाही झेल. आणि हरेशला सुद्धा येते संभ्रमात टाकलाय सर गोलंदाज वैभवने. जसं सुरुवात केली आतिशने त्याच्यात ती पाऊल ठेवून अचूक मारा इथे निर्माण करतोय. 2 षटकार जरी आपण पाहिले असेल पण तो त्यानंतर त्यांनी विकेटची प्राप्ती केली ना, तर 2 षटकार ते झाकले गेले. इतकं जबरदस्त परफॉर्मन्स बॉलर करतायत चांदे गावचे. कर्जतून आलेला दूरचा संघ पाहतो आपण. बिलकुल मत बोलना. बीमर साठी या ठिकाणी पंच सांगतात सहस्त्रबुद्धे सर की आपण चेक करा, रिव्ह्यू मागितला. ऐसे और भी वीडियोस के लिए हो गया। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। अरे 11 गोरसे संघाच्या फलंदाजाने डिमांड केलं की चेक करावं. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. उमेश केने सर कॅन्सल. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो ओके, ओके. और बेल आइकन को दबाना बिल्कुल प्लीज कंटिन्यू. नो प्रॉब्लेम. आमचे GTC कुठला चॅलेंज घ्यायला तयारच असतं. क्या बात लगेच तयार झालेले टेक्निकल कमिटी आणि उमेश केने सर सुद्धा लगेच आलेले.
नाही, खूप कमी वेळेमध्ये एक मोठी उंची गाठली असं म्हणायला हरकत नाही आहे. खूप कमी वेळ लागला. आज GTCचे प्रोप्रायटर स्वतः इथे उपस्थित मिस्टर GTC जल्पेश भोयर पुढच्या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळतील मोठा गाव संघाकडून खेळत असताना. आणि मी म्हणेन ना की मोजकेच व्यक्ती त्यांच्यासोबत होते, मोजकेच मुलं त्यांच्यासोबत होते, पण आज वटवृक्ष झालं आहे. GTC लाईव्ह असो, GTC इव्हेंट असो, भरपूर फ्रँचायझीज ओपन झाल्या आहेत आणि सगळं श्रेय जाते ते मिश्र म्हणे की जल्पेशला, सूरजला, आशिषला आणि त्यांची पूर्ण टीम जी सातत्याने कार्यरत आहे आणि क्लिअरिटीमध्ये बादशाह आहेत GTC, यात तरी मात्र शंका नाही. त्यामध्ये अजून एक मी उल्लेख करेन की 2 षटकाराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, पण मला इथे मात्र आज मी आवर्जून उल्लेख करेन की काटकर साऊंडने मला इम्प्रेस केलं आहे. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट त्यांच्या स्पीकरमध्ये एक खणखणीत आवाज देतो आहे, खणखणीत वाजतो आहे. यासाठी सुद्धा मी कौतुक करेन काटकरांचं. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आपण अगदी योग्य म्हणाल सर, परफेक्टली म्हणालात आपण का जल्पेशने जी बांधणी केली ना आणि जे कष्ट करतायत, असं म्हणतात ना की अनेक गोष्टींना पुरून होणारी गोष्ट म्हणजे कष्ट कष्ट आणि काबाड कष्ट, ते केले GTCने. आणि टेनिस क्रिकेटच्या नंतर उत्तुक भर घेणारा म्हणजे GTC वाहिनी पाहतो आपण, जल्पेश भोईर यांची वाहिनी. हरेच्या बॅटवर फुल टॉसला लॉफ केलेलं आहे, वायडीस लॉंगॉनच्या वरून प्रेक्षकांमध्ये आउट ऑफ द पार्क मॅक्झिमम. शमवलं म्हणून काय झालं, मी उगवलेला तारा आहे. हरेश फायरिंग सुरू करतोय, षटकाराने आगाज करतोय. धावसंख्या पोहोचवली 21 वर. अभी तो आपने हमारा आगाज देखा है यार, अंजाम तो होना भी बाकी है. ये तो सब झांकी है, पिक्चर होना बहुत कुछ बाकी है मैदान में. आणि प्रयत्न करतोय लॉफ्टेड ऑफ द फॅन्टास्टिक स्टोर, सेकंड रो सिक्सर. चेंडू द्यावं आपण, 2 षटकांत जुना पण फटका बघा, बॅट काय वेगाने रोल केली. आपल्या शरीरातील पूर्ण ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू गेला लॉंग ऑफच्या वरून हवाई सफर करत असताना पॅरल सिक्सर. संदीप सेठ मात्रे यांच्याकडून पुन्हा एकदा 3 षटकार जर झाले, अजून एक षटकार बाकी आहे. आणि बबलूजी पाटील आमचे नवनिर्वाचित सदस्य यांच्या माध्यमातून गोरसे संघाला शुभेच्छा. आणि विशेषतः म्हणजे प्रेक्षक, पहिल्या षटकामध्ये ज्याने एक धाव फक्त खर्च केली त्याच्यावरती आगाज आक्रमण आतिशवरती यांनी या ठिकाणी फटक्याची आतिषबाजी करतोय. फलंदाज हरेश ऑन फायर. सेकंड लागोपाचे 2 षटकार, धावसंख्या पोहोचवली आहे 27 वर. तिसरा येणार का बघायचं आपल्याला. नाही, थांबवलं. खोलट टप्प्याचा मारा बॅटच्या मध्ये, पॅड अँड बॅटच्या मध्ये ब्लॉक डिलिव्हरी टाकली, कारण गोलंदाज सुद्धा माहीर आहे. आतिश उगाच आला नाही कर्जतून या ठिकाणी, आणि तोही सांगतो की आम्हाला निंबोलीचा चषक जिंकायचा आहे. 2 षटकांच्या आत चेंडू जर गेला फुटला तरच तुम्हाला नवीन मिळणार आहे, त्यानंतर जुना असेल. 2 षटकांपर्यंत नवीन चेंडू प्रोव्हाइड होईल. तर धावसंख्या आहे 28. हलचल निर्माण झाली, परंतु या ठिकाणी थांबवलं आता गोलंदाजाने. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलंय. फेकी थोडीशी खराब बघितली आपण, वाईट थ्रो, आणि परिणाम पाहता पाहता धावा सुद्धा लुटतायत फलंदाज. 2 हरीच्या सोबतीला चांगलं कार्य करतोय फलंदाज संकेत. चांगला फलंदाजा संकेत देत असताना, कारण आता भागीदारी फार महत्त्वाची आहे. 2 खंदे फलंदाज बाद झालेत. अक्षय परतला, सूरज परतला. आता जिम्मेदारी, जबाबदारी स्वीकारणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून म्हणतात ना की जबाबदारी स्वीकारणारे भालेराव एकतर जिंकतात किंवा काहीतरी शिकून जातात. ते जबाबदारी स्वीकारताना पाहतो आपण संकेत आणि हरेश केनेला मैदानामध्ये. धावसंख्या 30. षटक मार्गस्थ तिसरं. 5 षटकांचा मुकाबला चांदई वर्सेस आर्या लिलियन गोरसे. ये बिग फाईट. आणि आमच्यामध्ये रजा घेत असताना आमचे सन्माननीय संदीप सेठ म्हात्रे साहेब, दिवागावचे माजी सरपंच आणि खासदार साहेबांचे, कपिल पाटील साहेबांचे अगदी जवळचे समर्थक. पेठ संघ सुद्धा येणार आहे. मागच्या टुर्नामेंटचा आदित्य स्पोर्टचा विजेता पेठ. आणि नाईट क्रिकेट, रजनी क्रिकेटचा एक अप्रतिम आणि बेताज बादशाह असं म्हणायला हरकत नाही आहे. एक अप्रतिम परफॉर्मन्स अरबाज शेखच्या कॅप्टनशिपमध्ये भरपूर वेळा त्या संघाने विजयश्री पटकावली आहे. आणि बघूया आज सुद्धा तसं तिथे तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. तर पुढचा चेंडू वळवल्या ऑन साईडला, वेगाने बॅट रोल केली होती, पण तो तितक्याच वेगाने फिल्डर येतो चेंडू पर्यंत, फक्त एका धावती रोखण्यात
यशप्राप्ती मिळते फिल्डरला. संकेतच्या बॅटमधून सिंगल बघितली. संकेतला नक्कीच माहिती आहे की मला विस्फोटक फलंदाज हरेशला संधी दिली पाहिजे, जो आल्या दोन षटकार लगावू शकतो, पूर्ण तयार आहे, ज्याला चेंडू फुटबॉलसारखा दिसू लागला आहे. तर चला आपण त्याला स्ट्राईकला आणूया आणि स्ट्राईकला आणलं आहे. धावसंख्या पोहोचवली आहे 31वर. 31 ऑन द बोर्ड. आर्यन गोडसे ए संघाची ही धावसंख्या वाढत असताना मिस्टामिंग स्टोक सरळ बॅटिंगमध्ये ओव्हर द हेड ऑफ बॉलर. सेफ शॉट आहे, लॉंग ऑफ करून कव्हर करतोय. लॉंग ऑन सुद्धा पोहोचला होता, पण तो वेगाने गेला आणि ड्रिंक्स मॅन जाणार आहे. 300 षटक समाप्त होते मैदानामध्ये. धावसंख्या पाहू शकतो आपण प्रेक्षक. आर्यन गोडसे ए संघाची धावसंख्या 32 धावा. धाव फलकावती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमदार चषक ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को आजची चौथी सब्सक्राइब रजनी करो पाहतोय और बेल आइकन आणि हा को दुसरा दबाना सामना बिल्कुल सुरू आहे. मत एक सामना जिंकला गोडसे बी संघाने आणि दुसऱ्या सामन्यामध्ये पाहतो आपण ऐसे आर्यन और भी गोडसे ए वीडियोस के लिए संघाला. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना आजच्या बिल्कुल दिवसामध्ये मत भूलना. 8 मोठे दिग्गज संघ, मोठा गाव सुद्धा खेळणार आहे. माहुल गाव असेल, पेठ. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन 32 को धावा दबाना सर. बिल्कुल मत सर पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं आतिशने 1 धाव खर्च केली, त्यानंतर आक्रमण सुरू केलं वैभव. ऐसे और भी वीडियोस के 14 लिए धावा चैनल खर्च को केल्यानंतर सब्सक्राइब करो और आतिशने या बेल ठिकाणी आइकन को 17 दबाना धावा खर्च बिल्कुल केल्या. मत भूलना. म्हणतात ना की तुम्ही स्ट्रायकर गोलंदाजाला नेहमीच अटॅक केला पाहिजे ऐसे आणि तो और भी करून वीडियोस के दाखवला. लिए चैनल को सब्सक्राइब करो सुरुवातीला और चाच बेल पडले आइकन को अक्षय, दबाना सूरज सुद्धा बिल्कुल चाच मत पडला, पण सूरजच्या बॅटमॅन सुद्धा 2 आपण षटकार बघितले होते. हरेश जसा आला ना तसं अतिशय मनसुबे ऐसे उधळून और लावले, भी ज्याने वीडियोस के लिए पहिला चैनल को सुरेख सब्सक्राइब षटक करो हाताळला आणि और चांगला स्टार्ट बेल दिला आइकन को होता. दबाना बिल्कुल मत पंचाने सुद्धा एक सूचना दिली मगाशी, जो रिव्ह्यू घेतला गेला होता तर पंचाने त्याच्यावर ऑब्जेक्शन का घेतलं गेलं, कारण ऐसे विदिन और भी 15 वीडियोस के लिए सेकंड चैनल मला को जो रिव्ह्यू सब्सक्राइब घ्यायचा होता, करो कारण मला असं और वाटतं बेल तेव्हा आइकन तिथे को षटक दबाना संपलं, बिल्कुल मत सर्व खेळाडू एकत्र आले होते, बॅट्समनने आपलं स्ट्राईक सुद्धा रोटेट केलं, त्यानंतर हा डिसिजन घेतला गेला. त्यामुळे ऑलमोस्ट ऐसे त्याला और भी 15 वीडियोस के सेकंद लिए उलटून चैनल गेली को होती, त्यामुळे सब्सक्राइब पंचाने हा करो तिथे और बेल नकार आइकन दिला. को त्यामुळे दबाना हा रिव्ह्यू बिल्कुल अजून मत त्याच्याकडे बॅलन्स आहे. तुम्ही नेक्स्ट मॅच नेक्स्ट मुवमेंटला किंवा नेक्स्ट येणाऱ्या 2 षटकांमध्ये घेऊ शकता. रन रेट चांगला मेंटेन केला असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या षटकात एक धाव असून सुद्धा नंतर काउंटर अटॅक केलाय, तो म्हणजेच गोरसाईने, ते म्हणजे सांदेई संघाच्या विरुद्ध, आणि ज्याने मात्र चांगलं षटक हाताळलं त्याला समाचार घेतलाय. तब्बल त्या षटकात धावा कुठल्या गेल्या त्या 17, आणि हेच असतं रिप्लाय. आणि एखादा चांगला गोलंदाज तुमच्या समोर जर चांगली गोलंदाजी करत असेल आणि सेकंड स्पेलमध्ये तो परत येत असेल तर त्याच्यावर तुम्ही अटॅक केला तर सर्व संघ दबावाखाली येऊ शकतो. तेच मात्र केलं गोरसाई ए संघाने आणि अटॅकिंग बॅटिंग केली. खास करून मी हरेश खेळण्याचं कौतुक करेन, आणि तोच तुटून पडलाय, तो म्हणजेच गोलंदाज त्या आतिशवर. जबरदस्त बॅटिंग, आणि आतापर्यंत सरासरी जी ठेवली 10.33 ची, आणि सरासरी येणाऱ्या 2 षटकांमध्ये अजून वाढण्याची शक्यता आहे, कारण हरेश मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच सर, नक्कीच. कारण 2 धक्के आणि त्या धक्क्यातून सावरणं फार महत्त्वाचं होतं गोडसे ए संघाला, आर्यन 11 गोडसे ए संघाला, आणि ते सावरून दाखवलं हरेशने. आणि कॉन्फिडन्स लेवल नक्कीच दुणावली गेली असेल दोन्ही फलंदाजांची. पुन्हा एकदा हरेश या ठिकाणी गुड बॉलिंग, टर्न करतो चेंडू. पण पंच सांगतात ऋषी सर की हा जास्तच बाहेर निघाला. गोलंदाज ऋतिका आहे, बघा आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. पॉपिंग क्रीजला सुद्धा सोडून जाणार चेंडू. अँगल प्राप्त करायचा प्रयत्न होता गोलंदाजा, पण तो चेंडू जास्तच बाहेर निघाला आणि परिणामतः अवांत धाव मिळते. धावसंख्या फुलत असताना 33वर. आर्यन 11 गोडसे ए संघाची धावसंख्या. हरेशकडे लक्ष वेधून घेतलं. त्यासोबत संकेत आहे, जो सुद्धा पक्का खेळाडू आहे, मातब्बर आहे, पण तो जास्तीत जास्त संधी देतो ते म्हणजे हरेशला. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मधला फेते फलंदाज नेहमी विस्फोटक असतात. स्कीड झाला, स्वतःला सांभाळा गोलंदाज ऋतिक. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं आणि प्रयत्न करत असताना नक्कीच अशा गोष्टी होत असतात. असंच एक गोष्ट घडली सर. हा सर, ज्याप्रमाणे मगाशी बघितलं आपण निलेश म्हात्रेचा सत्कार झाला व्यासपीठावर. आज जर तुम्ही सचिन रमेश तेंडुलकरचं जर पुस्तक वाचलं ना, प्लेइंग इट माय वे, माझं आत्मचरित्र, त्या पुस्तकात सुद्धा त्याने या गोष्टीचा उल्लेख केला आहे की कारकिर्दीमध्ये मी भरपूर मोठ्या शिखरांवर जाऊन पोचलो, तेवढंच माझ्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं होतं, आणि भरपूर दुखापतीचा मी गेलोय. एवढ्या प्रकारचे सर्जरीज, इंजेक्शन्स या सगळ्या घेऊन तो प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेला खरा होत असताना चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. आज असं ते खेळाडू आमच्या व्यासपीठावर मगाशी होता, निलेश म्हात्रेचा मी उल्लेख करेन. आज त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर इन्सिडेंट घडलेत. त्याच्या डोळ्याला मार लागलाय, पायाला मार लागलाय. हल्लीचे क्रिकेट स्पर्धा श्रद्धांजली चषक झाली मैदानावर, त्याच्या अक्षरशः बॅकबोर्ड म्हणजे बॅक साईडला जो स्पायनल कॉर्ड असतो तिथे सुद्धा त्याला थोडासा दुखापत झाली होती. दुखापतीनं तो आत्ताचा सावरलाय, पण आज अशी मात्र शक्यता दर्शवली गेली होती की या सामन्यात तो स्पर्धेमध्ये खेळेल सुद्धा, पण डॉक्टरांनी त्याला सक्त मनाई केली आहे. पण एक मात्र असतं मनोज की आपण नेहमीच अशा खेळाडूंना
ऐसे और भी बघतो, videos के पण लिए त्यांच्या channel को मागे त्यांचा subscribe जो करो त्यांचा और फॅमिली bell बॅकग्राऊंड icon असतो को किंवा दबाना त्यांना ज्या दुखापती होतात त्या दुखापती सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. भरपूर प्रेक्षक त्यांच्या मागे प्रे करत असतात, प्रार्थना करत असतात की असा खेळाडू जो आमच्यासाठी नेहमीच आमच्यासाठी एंटरटेन करतो आम्हाला, तो खेळाडू लवकर बरा व्हावा. त्यामुळे निलेश आपल्याला नेहमीच बघायला मिळतो. निलेशच्या आयुष्यामध्ये त्याने भरपूर दुखापती त्याने सहन केल्या आहेत, पण असा खेळाडू बघायला मिळतो तो जास्त वेळ क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही. आज तो संघामध्ये खेळत असेल नसेल ही नंतरची गोष्ट आहे, पुढच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल, पण संघासाठी तो आज या स्पर्धेमध्ये आला आहे, त्याचा सन्मान आपण केला आणि पुढच्या स्पर्धेमध्ये किंवा पुढच्या सामन्यामध्ये बहुतेक खेळेल सुद्धा तो. नक्कीच निलेशला आमच्या निंबोली गावाच्या वतीने आयोजकाच्या वतीने नक्कीच शुभेच्छा असतील आणि प्रार्थना करतो देवाकडे की तू लवकरच बरा हो आणि तुझा खेळ सुरू कर. आणि मैदानामध्ये म्हण मैं खेलूंगा, मैं तो खेलूंगाच पाजी असे म्हणत होते 1989ला सचिन तेंडुलकर साहेब, ज्यांच्या कपाळावरती मोठी जखम झालेली, वकार युनीचा चेंडू लागलेला, मैदानामध्ये लेग बायचा इशारा आणि सर त्याने एक चॅलेंज स्वीकारलं होतं आणि तेव्हाच म्हणायला गेलं, पाजी स्वतः म्हणाले की म्हणून मराठीत म्हणतात की बाळाचं पाय पाळण्यात दिसतात, मैं खेलूंगा. आणि त्यांनी वकाला सेकंड डिलिव्हरतीच चौकार हाणला होता. तिथूनच त्यांनी दाखवून दिलं की मी गॉड ऑफ क्रिकेट बनणार आणि बनून दाखवलं. सचिन तेंडुलकर भारतरत्न, याला डेडिकेशन्स म्हणतात. गुड बॉल, पण तो पंच सांगतात ऑब्स्टिकल सोडून देणारा, लाऊड अपील झाली होती. अगदी अचूक मारा केला जातोय लेग बायच्या रूपाने. ऋषी सांगतायत की ही अवांतर धाव तुम्ही नोंदीत करा, आमचे भालेराव सर करतायत. धावसंख्या आपण पाहू शकता 35 आहे आर्यन 11 गोरसे संघाची. कमबॅक करून दाखवलं सर, ॲब्सोल्युटली राईट. ऋतिकने चौथ्या षटकामध्ये, आपण नेहमी म्हणत असतो की 5 षटकाच्या सामन्यामध्ये चौथं षटक हे प्रतिबिंब असतं सामन्याचं, ते दाखवून दिलं ऋतिकने की मी सुद्धा चांगला दबावाला झुगारून कमी करणारा खेळाडू आहे ते दाखवत असताना. चांगला स्टान्स आहे बघा, हॅम ॲक्शन आहे त्याची, उंच हात जातो त्याचा आणि खोलट टप्प्याचा मारा करत असताना हरेशला थांबून ठेवतोय. फक्त सिंगलची प्राप्ती हरेशला, कारण हात खोलू दिला नाही आहे, रूम देत नाही, जागा देत नाही, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याने 2 षटका लगवले होते त्याला इथे नक्कीच बॅट उघडू देत नाही आहे गोलंदाज ऋतिक. धावसंख्या एकने फुलत असताना 36 वर, 36 ऑन द बोर्ड. गोरसे ए, आर्यन 11, मातबर संघ आणि चांदईचा हा संघ पाहतोय आपण, ज्याने कर्जत परिसर पूर्णपणे गाजवला आहे. ते या निंबोलीच्या ठिकाणी पाहतोय आपण. अजून एकदा डावी असते सोन्याचा चेंडू, येस ॲब्सोल्युट राईट. आपल्याला पाहायला मिळालं होतं की हा चेंडू नक्की स्क्वेअर असणार आहे. थोडीशी दिशा भरकटला आहे, कारण सर रिलीज करतो ना गोलंदाज ऋतिक तेव्हा थोडासा स्किट होतोय. आता सुद्धा होऊ शकला असतं, आपल्याला इथपर्यंत कळलं. त्याची हालचाल समजली की पाय थोडासा घसरतोय, अतिरिक्त जोर देतोय रिलीज करताना, सोंड्याचा वापर करतोय. तेच कारण असू शकतं की त्या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीत त्याला ग्रीप मिळत नाही आहे त्याच्या बुटांना, पायांना. प्रयत्न करतोय, चेंज ऑफ पेस, हलक्याने ड्राईव्ह केला ऑन साईडला, 2 फिल्डांच्या मधून चेंडू जाणार नाही आहे, कारण वेगाने स्क्रब द विकेटचा फिल्डर आला, तितक्याच वेगाने फेकी सुद्धा करतोय, तितक्यात लाजवाब वेगाने 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज संकेत. ग्राउंडवर पिचवरती जीवाच्या आकांताने प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत चांदेईच्या विरुद्ध एक गोरसे एचे 2 फलंदाज. धावसंख्या पोचली आहे 39 वर. प्रेक्षकांची गर्दी बघा सर, तुडुंब भरलंय हे मैदान. राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण निंबवली निमित्त आहे आमदार चषक 2021. आता सुद्धा वळवला चेंडूला, आपण पाहतोय चांगलं एक्झिक्युशन केलं, चेंडू निघाला, स्क्रब द विकेट, पाहता पाहता धडकला सीमारेषेला 4 धावांसाठी. पण चेंडूच्या पेसचा वापर केला, फक्त चेंडूला दिशा दिली. बॅकवर्ड रिझनमध्ये 4 धावांसाठी फलंदाज संकेत सुद्धा या ठिकाणी हात खोलतोय. धावसंख्या पोचवली आहे 43 वर, 43 ऑन द बोर्ड. चांगली भागीदारी होते जी गरजेची होती. ऋतिकचे आत्ता या षटकामध्ये आपण पाहू शकता 5 चेंडू झालेत. पाच चेंडू लास्ट टू गो, कारण 2 वाईड होते, 2 लेग बाईज, एक सिंगल डबल अँड 4 अशा प्रकारचं आम्ही पृथक्करण सांगतोय. आम्हाला भालेराव चांगली मदत करतायत. पाठीचा कणा म्हणजे स्कोरर. स्टॉप वॉच सुरू आहे, जास्त वेळ घेऊ नका, मधल्या वेळेमध्ये गॅप घेऊ नका, रिदम तोडू नका सामन्याचा. जी लय प्राप्त झाली ना ती लय बिघडू देऊ नका, हे फार महत्त्वाचं आहे. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील, समोर फलंदाज संकेत ज्याने एक सुरेख चौकार लगावला. शफल होते, लॉफ्टेड व्हॉट शॉट, प्रयत्न केले, झेल टिपलाय, 1 हँड कॅच.
अनबिलिव्हेबल व्हॉट अ कॅच ऑफ दिस टुर्नामेंट. फुलंदाज बाद. कुठे सूर्य सामना इन निंबोली या ठिकाणी. जॉन्टी या आपण बघायला. फ्लाईट पकडा आणि हो हो क्या बात आहे. अनबिलिव्हेबल. विश्वास बसे ना या झेलवरती. फिल्डर त्या ठिकाणी वैभव थेर. क्या बात आहे. वैभव पूर्ण झेल टिपला. तुम्ही वैभव प्राप्ती केली मैदानामध्ये. जबरदस्त क्रिकेट. हा कोणीही सामना सर जिंको हरो पण तो क्रिकेटचा विजय आहे. निंबोली गावाचा विजय आहे. अनिल सर दळवींचा विजय आहे. आमदार साहेबांचा विजय आहे. इतकं जबरदस्त स्टँडर्ड वाढवलंय या क्रिकेटने या मैदानावर. लोकप्रियता वाढली आहे. नाही डेफिनेटली फटका खूपच आक्रमक होता, पण त्याच्यापेक्षा डोळ्यांचं पाळणं फेडणारा तो झेल होता. त्याला माहिती आहे की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चालला, प्रयत्न करायला काय हरकत नाहीये. जणू काही तो एखाद्या हापूस आंब्याच्या झाडावरनं आंबा तोडावा ना तसं त्याने तो झेल टिपलाय. वॉट अ कॅच. आणि प्रत्येक संघामध्ये जेव्हा आपण रजनी क्रिकेट खेळतो ना मनोज, तेव्हा प्रत्येक संघामध्ये त्यांना हवासा वाटतो त्यांची म्हणजे लेफ्ट आर्म गोलंदाज. कारण लेफ्ट आर्म गोलंदाज सहजासहजी साईड होत नाही बॅट्समनला, आणि त्याने मात्र ते ऋतिकने काम पूर्ण केलं. खूप चांगली गोलंदाजी केली. पहिले काही चेंडू त्याने पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं. एक ब्लॉक होलचा चेंडू चौकार पाहायला मिळाला आणि पुढचा चेंडू स्लॉक स्वीप करण्याच्या प्रयत्नात फलंदाज तिथे बाद झाला आणि ते यश मिळालं गोलंदाज ऋतिकला. नक्कीच विकेट टेकर गोलंदाज आहे. त्यांनी दाखवून दिलं की मी विकेट घेणार, मला फटके मारले जातील, मी कबूल करतो, पण मला विकेट घ्यायची आहे हे तुम्ही कबूल करा. आणि कबूल करावं लागलं. जबरदस्त झेल टिपला आणि विकेटची प्राप्ती झाली. धावसंख्या 4 षटकानंतर 43 वरती थांबलेली आहे. तर लास्ट षटक या इनिंगचं मंगेशच्या रूपात. निंबोलीकडून चेंडूला खाली ठेवतोय. व्हॉट डिलिव्हरी. टाळा मिळवत आहेत. काय गोलंदाजी सुरू आहे. असंच पेठ संघाने करून दाखवलेलं मागच्या सत्रामध्ये सर. आणि तो पेठ संघ येणाऱ्या आजच्या दिवसांमध्ये लो स्कोरिंग मॅचेससुद्धा जिंकून दाखवतो. रजनीचे मास्टर आहेत पेठ संघ. ती सुद्धा नाईट टुर्नामेंट जिंकून दाखवली होती पेठ संघाने. आणि विपक्ष संघ होता रायते, त्या संघाला पाणी पाजलं होतं. फायनलचा किताब पटकवला होता. आणि या ठिकाणी सुद्धा चांदही सुद्धा कमी नाही आहे. येस आक्षेप घेतला गोलंदाजावरती. आणि तिसरा पंच जायचे आमचे उमेश केणे सर जातील. उमेश केणे सर, वेर आर यू हॅव टू गो ऑन द ग्राउंड. येस जातीलच, कुठेच जाणार नाही ते, कारण तलवार जुनी अजून धार कायम आहे. पुराणा चावल आमच्या जोडीला खेळले आणि मला बसवलं कॉमेंट्री बॉक्समध्ये. अजून खेळतायत, जिंकतायत. पहिलं षटक पाहिजे, पहिली बॅटिंग पाहिजे आणि पहिली अंपायरिंग पाहिजे. उमेश केणे क्या बात आहे. टाळा असू द्या. लिजेंड ऑफ निंबोली क्रिकेटर उमेश केणे. आक्षेप घेतला आणि नक्कीच क्लिअर केलं जाईल. व्हेन देयर इज अ डाऊट यू हॅव टू क्लिअर इट. जसं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सर सांगितलं जातं अनेक मॅनेजरांना की तुम्हाला शंका आली तर नक्कीच निरसन केलं पाहिजे. व्हॉट बॉल. खेळवतोय मोठा खेळाडू हरीश केणे. मला बोलण्याला नक्कीच कसंरी वाटतं. मला बोलणं भाग आहे की अक्षरशः हरीशला मामा बनवतोय गोलंदाज. मोठा खेळाडू हरीश आहे असं बोलणं चुकीचं असतं, पण तो नाईलाच झाला कारण गोलंदाजी तशी होऊ लागली आहे. मंगेची 2 डॉट लागोपाठचे. ते कोणाला ज्यांनी 2 लागोपाठचे षटकार खेचले होते त्या हरीश केण्यात थांबवते. धावसंख्या थांबले जागेवर, ट्रॅफिकमध्ये अडकले. 43 वर उडवला चेंडू. झेलची शक्यता. वाईड स्लोगन गेला झेलच्या समोर. चेंडूच्या खाली ग्रीप करतोय सुरक्षित हँडमध्ये. फलंदाज बाद. हरीश केणे सारखा तगडा खेळाडू परत ते डगाटमध्ये. साहेब चेंडू किती उंच गेला बघा. आणि कव्हरिंग बघा. कॅमेरामॅनचं एकदा टाळाने तुम्ही स्वागत करा. जे रिप्ले बघत असेल ऑनलाईन प्रेक्षक बघा काय जबरदस्त शेवटपर्यंत चेंडूला टिपलं जातं. चेंडू कुठे जातोय, कुठे निसवतोय पाहिलं जातं. आणि काय जबरदस्त हाताच्या जोडीमध्ये विश्राम घेतलं झेलला आणि फलंदाजाला फेल केलं त्या ठिकाणी. हरीश केनेला ज्याने 2 डॉट खेळले आणि त्याचीच विकेट प्राप्त केली गोलंदाज मंगेशने. नाही मंगेशचं मी कौतुक यासाठी करेन की मंगेशच्या पहिल्याच चेंडूवर आक्षेप घेतला गेला. तिसरे पंच मान्याच्या त्यामध्ये आले, पण मंगेशची जी पहिल्या चेंडूवरची जी ॲक्शन होती ती त्याने ॲक्शन कायम ठेवली. तो अजिबात घाबरला नाही, डगमगला नाही आहे की पंच जरी आले माझ्या आतमध्ये माझ्या गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेला आहे, माझ्या खरंच गोलंदाजीमध्ये जर चुका असतील तर पंच त्या सिद्ध ठरवतील. पण इथे माझ्या गोलंदाजीमध्ये ॲक्युरेसी होती. 2 चेंडू सरळ त्याने डॉट टाकले. तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली. याला म्हणतात कमिटमेंट, आणि ती कमिटमेंट पूर्ण केली मंगेशने. वॉट अ बॉलिंग. ॲब्सोल्युटली राईट सर. यालाच म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स सर. आत्मविश्वास. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही तोच कार्य अजून वेगाने करू शकता आणि सातत्याने करू शकता आणि यशप्राप्ती करू शकता.
कुठल्या प्रकारच्या ॲक्शन न बदलता, दडपणा न झुगारता प्रेशर आलं होतं. जेव्हा तिसरा पंच बोलला जातो प्रेशर येत असतं सर, ग्रीप चेंज होतो, ॲक्शन चेंज होते आणि मनामध्ये एक दडपण येतं. पण तो ते झुगारून आणि ती कोणाला बाद केलं, हरेशसारख्या फलंदाजाला चॅलेंज स्वीकारलं. त्या चॅलेंजमध्ये बरोबर या ठिकाणी सक्सेसची प्राप्ती केली गोलंदाज मंगेशने. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. 2 डॉट, 3 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाही. शेवटचं षटक आहे ज्याला आपण म्हणतो हाणामारीचं. हाणामारी होत नाहीये, होऊ देत नाहीये. सेकंड इन अ ले बिकर विकेट. क्या बात आहे. मंगेशसाठी टाळ्यांचा गजर करा. फॅन्टॅस्टिक. चेंज ऑफ पीस थोडंसं होतं सर, फुलटॉस होता, स्लोअर फुलटॉस होता जो खाली राहिला आणि फलंदाज त्या ठिकाणी बरोबर पती रस्ता दाखवणारा चेंडू बघितला. पण मंगेशने एक सेलिब्रेशन केलं. फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग, अचूक लाईन अँड लेंथ. असं वाटतं की मंगेश काय सर, पूर्ण 5ही बॉलर जणू काय गेल ब्रॅगदाची गोलाची बघूनच आलेले आहेत. हॅट्रिक बॉल आहे. एकदा शुभेच्छा देऊया आपण मंगेशला. यू हॅव टू डू इट ऑन द हॅट्रिक मंगेश. ओ हो हो, परफेक्ट चेंडू होता, त्या अनुसार टाकला होता. परंतु आडव्या बॅटचा वापर तरी सुद्धा केला फलंदाजाने, कारण त्याला माहिती की मला धावांची गरज आहे. परंतु बॉलिंग लाजबाब. फॅन्टॅस्टिक टॅलेंटेड क्रिकेटर आहे मंगेश. फक्त 1 धाव खर्च करतोय. 2 लागोपाठचे विकेट, 2 डॉट, लास्ट टू गो. धावसंख्या 4 ऑन द बोर्ड. 17 धावा कुठल्या तिसऱ्या षटकामध्ये. त्यानंतर असं वाटलेलं की गेअर बदललाय, पण तो नाही. ट्रॅफिकमध्ये अडकवलं आणि आता अडकवले अजून सापळ्यामध्ये. चेंडू हवेत आहे. ओ हो हो, गोलंदाज स्वतः गेला होता. काय कमिटमेंट आहे बघा सर. रिव्हर्समध्ये गेला. कपिल देवची आठवण झाली वर्ल्ड कपची 1983ची. आणि पाहता पाहता त्या ठिकाणी नाट्यमय स्थिती. रनआउटचा इशारा आणि पंच सांगतात की तिसरा पंचांनी चेक करावा वेदर इज दॅट रनआउट ऑर नॉट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा सक्सेसफुल कंप्लीट झाल्या, कारण धावांची सुद्धा नितांत गरज आहे. शेवटचा चेंडू होता या इनिंगमधला आणि ते पाहिलं जाईल. GTC सज्ज झाली आहे त्याचा स्वीकार करायला. नाही, डेफिनेटली खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खास करून अप्रतिम षटक, निर्णायक षटक आणि कौतुक करावं लागेल मंगेशचं. ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली, बांधून ठेवलं, जखडून ठेवलं या पॉवर प्लेच्या खास करून डेथ ओव्हरच्या षटकामध्ये. आणि गोरसाई संघम एक मोठं स्वप्न घेऊन त्याच्यामध्ये उतरला होता. तिसरं षटक ज्याप्रमाणे आपण पाहिलं की मोठी धावसंख्या बघायला मिळाली, पण नंतर मात्र तुम्ही वाटत धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावला. आणि डेफिनेटली मी म्हणेन की म्हणजेच एक अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग मला आठवतोय, हम वो नहीं कि किसके आगे जाके खड़ा होते, हम वो है जहाँ पे हम खड़े होते वो लाइन वही से शुरू होती है. तो परफॉर्मन्स मंगेशने दाखवला. क्या बात आहे सर, बहुत बढिया. आणि फलंदाज बाद आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद, 2 धावा कंप्लीट. आणि आमचे सन्मान्य भगवानजी गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आमच्या व्यासपीठावर हार्दिक स्वागत. ज्याने निंबोली गावाला टेनिसच्या पटला ते आणलं ते आमचे भगवानजी गायकवाड. आपल्या व्यासपीठातील सोबत राजेंद्र जाधव आहे, तसेच आमचे विशालजी मांजरे सुद्धा आहेत, मोसगावचे कार्यकर्ते, अभिमन्यू जाधव, हे सर्व मंडळी, सूरज केणे आहेत, आमचे पोलीस पाटील गुरोली गावचे, सर्वांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. आपण पाहू शकता काय रिप्ले दाखवले जाते. असं वाटतं की इंटरनॅशनल क्रिकेट पाहतो आपण. का नाही, मग अशीच म्हणालो की ही स्पर्धा आहे ना, ही कुठल्या वानखेडे स्टेडियमपेक्षा कमी नाही आहे, कुठल्या IPL पेक्षा कमी नाही आहे. तर धावसंख्या या ठिकाणी बघितली आपण 46 आणि लक्ष्य आहे ते 47 धावांचं जिंकण्यासाठी. फलंदाज बाद दिला. हो, बाद होता. सांगितलं उद्घोषणा केली, नो डाऊट. 2 धावा कंप्लीट, फलंदाज बाद. आपण रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकता क्लिअरली बाद आहे. ज्या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा नाद फसला आणि धावसंख्या उभी राहिली ती पहिल्या इनिंगमध्ये 46, लक्ष्य 27 धावांचं. ह्या षटकात सर फक्त 3 धावा खर्च केला, 2 विकेटची प्राप्ती केली. क्या बात आहे. जशी सुरुवात झाली ना इनिंगची भालेराव सर, तसा शेवट झाला. अतिशय सुरुवात केली 1 धावेने आणि 3 धावेने सेवेट केला मंगेशने. याला म्हणतात उत्कृष्ट परफॉर्मन्स, प्रदर्शन. म्हणून तर चांदेर संघाने इथे चॅलेंज घेतलाय गोरसाई संघाचा. माहुलगाव आणि मोठा गाव दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी लगेचच यायचं आहे टॉस बॉक्समध्ये आपल्या व्यासपीठाकडे. आणि एक सुवर्ण संधी मगाशी आपण मी उल्लेख केला की ठाणे जिल्ह्यातील अत्यंत मोठं ATM म्हणजेच राजू शेठ भोईर मोठा गावचे, आणि त्यांनी मात्र अनाऊन्समेंट केले की पुढचा सामना मोठा गाव विरुद्ध
माहुलगाव तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त सुवर्णसंधी. आज वार आहे म्हणजेच शुक्रवार आणि आता शुक्रवार तुमचा गोड होईल याच्यात मात्र शंका नाही. प्रेक्षकांसाठी सुवर्णसंधी आहे, लक्षात घ्या ही सूचना. पुढचा सामना जेव्हा सुरू होईल माहुलगाव विरुद्ध मोठा गाव आणि मोठा गाव जेव्हा फलंदाजीला उतरेल आणि त्या मुवमेंटला प्रत्येक आमच्या लाडक्या रसिकांना पारितोषिक असेल ते 3,000 रुपयाचं. सीमारेषा बाहेर जेव्हा चेंडू येईल त्या षटकाला तुम्ही झेलमध्ये कन्वर्ट केलं 3,000 पारितोषिक असेल आणि हे पारितोषिक सातत्याने वाढत राहिल्याची मात्र गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे आत्ताच आपली सीट बुकिंग करा, कुठेही जाऊ नका. 3,000 कमवायचे असतील किंवा तो झेल पकडायचा असेल आणि पारितोषिक स्वीकारायचं असेल राजू भूषेड भोयर यांच्याकडून तर जागा आपली कन्फर्म करा. पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला ते चित्र पाहायला मिळेल. तर माहुलगाव 3 धावांची पेनल्टी आकारण्यात आली आहे याची नोंद घ्यायची आहे. आमच्या आयोजकांच्या वतीने माहुलगावला 3 धावांनी दंडित केलेला आहे. तर जेव्हा सामन्याचं सत्र सुरू होईल प्रेक्षक धावांचा पाठलाग सुरू होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील माझे साथी समालोचक डिजन कॉमेंटेटर आमचे गुरुतुल्य कॉमेंटेटर प्रसाद परब सर त्यांच्या आपण सुमधुर वाणीतून ऐकूया या इनिंगचं धावतं वर्णन. मी थोडा थांबतो, आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा आमदार चषक 2021. थँक्यू. थँक्यू मनोज. आम्ही गेस्ट कमेंटसाठी बसू त्यांच्यासोबत म्हणजेच मॅडीसोबत आणि जेव्हा पुढचं सत्र सुरू होईल आमच्यासोबत बदलापूरचे अप्रतिम आणि एक प्रसिद्ध समालोचक आणि एक खूप चांगले संचालकसुद्धा आहेत. खूप चांगलं संचालन त्यांच्या माध्यमातून खूप चांगले अँकरसुद्धा आहेत. आपण ऐकूया पुढचा आवाज जेव्हा सत्र सुरू होईल. आपण या कॉमेंट्री बॉक्समधून महेश धुळे उर्फ मॅडी यांना धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर, धन्यवाद मनोज कारवे सर. चालू असलेले मॅच आपण पाहतोय. पुण्याची एकदा दुपारच्या सत्रानंतर संध्याकाळचं सत्र आपण पाहिलं आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि आजच्या या चौथ्या रात्रीमध्ये पुण्याच्या एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. एक अत्यंत महत्त्वाची सूचना माहुलगावच्या मी सर्व जे संगणक किंवा ही सूचना जर ऐकत असतील की जे समर्थक असतील त्यांच्यासाठी सूचना आहे. लक्षात ठेवा ऑलरेडी माहुलगाव संघाला 3 रनची पेनल्टी लागली आहे आणि जसं जसं प्रत्येक षटक इथे संपेल प्रत्येक षटकामागे त्या पेनल्टीमध्ये वाढ होईल याची मात्र गोष्ट लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही लेट याल त्या प्रत्येक षटकामागे त्या पेनल्टीची वाढ होईल ही गोष्ट लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर इथे येऊन मात्र नाणेफेकीचा कौल करा ही मात्र आम्ही माहुलगावच्या संघनायकाला सूचना देत आहोत. प्लीज कंटिन्यू. येस, नक्कीच अत्यंत महत्वाची सूचना. सामना चालू होतो. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. बोथ द टीम लेट्स प्ले. स्ट्राईक एंडला नितेश आणि नॉन स्ट्राईक एंडला शांताराम. षटक क्रमांक पहिलाच बॉल यावेळेस कबरच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळतोय. कॉपी बुक स्टाईलने पहिला संघर्षाचा शंखनाद करणारा मयूरच्या बॅट मधून यावेळेस येतोय चौकार. रन्स मिळत आहेत 4. नितीशच्या बॅट मधून चौकार येतोय. अगदी गोलंदाज आपण पाहतो पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मयूरला आणि मयूरच्या या पहिल्याच चेंडूवरती चौकाने स्वागत केलंय. 47 धावांची गरज असताना 9.40 ही अस्किंग रन रेट असेल ते म्हणजे चांदई संघाला. चांदई संघ प्रसाद सर तुम्ही आवर्जून उल्लेख केला. कर्जत असोसिएशन अंतर्गत हा संघ अगदी दूरचा प्रवास कापून आज या मॅच मध्ये आपण पाहतोय. जबरदस्त खेळ, इम्प्रेस केलंय. अजून एक इनसाइड आउट लाजवाब देख नसतो का आपण पाहतोय. चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमा रेषे बाहेर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटका. अवसंख्य सर आपण पाहिली तर 47 धावांचं एक सोपं टार्गेट कंप्लीट करायचंय आणि सुरुवात अत्यंत लाजबाब. फ्लाइंग स्टार्ट काय असतं, स्वप्नवत सुरुवात काय असते ही दाखवत असताना नितेश आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. आणि याच दरम्यान चांदई संघाला शुभेच्छा येतात. जे कर्जत असोसिएशन अंतर्गत ऑफिशियल स्कोरर आहेत आमचे नितेश तरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. स्वागत असेल आपलं देखील. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतोय 10 धावा. नक्कीच एकच वाक्य प्रसाद सर मी सांगेन, पर्वतातून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत विचारलं नाहीये की समुद्र किती दूर आहे.
आणि इथे टार्गेट किती दूर आहे हे मात्र विचारायचं नाहीये. जबरदस्त आपण पाहतोय चेंडू कबरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक पाटमोरे आणि चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत 2 धावा. कोशिश तो सबकी जारी है, वक्त बताएगा कौन किस पर भारी है. इस मॅच में एका बाजूला आपण पाहिलं तर गोरसे ए संघ आणि दुसऱ्या बाजूला एक ताकदवान संघ कर्जत विभागातील चांदई संघ आपण पाहतोय. धावसंख्या धाव फलकावधी 12 धावा 12 रन्स विदाउट लॉस. पहिले षटक P1 आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज गोलंदाज मयूर. पुढचा बॉल यावेळेस त्रिफलाची क्लीन बोल्ड. फलंदाज होतील बाद, परतावा लागेल आणि या धावसंख्येला खिंडार पाडण्याचं काम करतायत गोलंदाज मयूर. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. लागणारा पहिला धक्का, बिग विकेट, बिग लॉस. कनिष्ठ विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानाबद्ध व्हायचं आहे. आयोजकांशी खूपच चांगले ऋणानुबंध आहेत, त्याचे खूप चांगले संबंध आहेत आणि खास करून उल्लेख करावा लागेल की आपण जे सर्व किट बघतोय खेळाडूंच्या खांद्यावर टी-शर्ट्स बघतोय त्या खास करून प्रिंटिंगच्या केल्या आहेत त्या करेश म्हात्रेने आणि त्याच्या पूर्ण टीमने. त्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार. आणि खूप चांगला क्रिकेटर सुद्धा आहे. भाजवड संघाचं नाव किंवा भाजवड संघाची जी ओळख आहे, भाजवड गावची जी ओळख आहे, एक खणखणतं नाणं टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं भिवंडीतलं एक अप्रतिम खेळाडू करेश म्हात्रे याचं मनपूर्वक स्वागत. नक्कीच सर स्वागत करू. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आपण स्वागत करू. पेठ संघाच्या विरोधात नक्कीच तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या अंतिम लढतीमध्ये. पहिल्या फेरीतील अंतिम लढत यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग फाईट मॅच माहुलगाव वर्सेस मोठागाव. एका बाजूला निलेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश माहुलकर मंगेश वैती यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज नितेशला मात्र बाद केले आणि इथे मात्र यश संपादित करत असताना गोलंदाज मयूर. नक्कीच सर जर विचार केला तर 12 धावा सुरुवातीला जबरदस्त अटॅक. सुरुवातीला आपण पाहिलं फलंदाज नितेशच्या बॅट मधून आणि त्याच नितेशला बाद करण्यात यश आलंय. नितांत गरज होती मी म्हणेन या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू बॉक. यावेळेस ब्लॉक कॉलचा चेंडू आपण पाहतोय. अगदी जर विचार केला तर संभ्रमात टाकणारा हा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज मयूरचा. सुरुवातीला आपण पाहिलं त्यावरती आक्रमण केलं, त्यानंतर चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या 2 बॉलवरती जर आपण पाहिलं तर अत्यंत सुरेख गोलंदाजी, अक्षरशः आग ओकली आहे मी म्हणेन जेव्हा फलंदाज नितेश बाद झाला. धावसंख्या स्थगित. पुन्हा एकदा यावेळेस फलंदाज बाद. अजून एक क्लीन बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना चांदई टीमला फलंदाज आतिश बॅक टू द पॅव्हलियन. यू बासमन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4 ला सागर येत आहेत. जर सर विचार केला सुरुवातीला आक्रमण होत होतं 47 धावांची गरज असताना 9.40चा आस्किंग रन रेट. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सुरुवातीचे 3 चेंडू आक्रमण केलं नितेशने आणि त्या नितेशला बाद केलं. त्यानंतर एक चेंडू डॉट आला आणि पुन्हा एकदा फलंदाज आतिशला मात्र माघारी परतावं लागलं. कमबॅक करतायत गोलंदाज. काय म्हणाल सर या षटकाविषयी? नाही, खूप चांगला परफॉर्मन्स. 47 धावा सुद्धा आम्ही ते डिफेंड करू शकतो. जणू काय हे चित्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या षटकात आक्रमण सुद्धा झालं पण त्या आक्रमणाला उत्तर सुद्धा दिलं ते गोलंदाज या षटकात मयूरने. एक भन्नाट स्पेल त्याच्याकडे होता आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की तो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज जनरली सांगायचं झालं तर जन्मताच एक ताकद घेऊन जन्माला आलेले असतात आणि जेव्हा ते क्रिकेट विश्वामध्ये येतात त्यांची ताकद द्विगुणित होते. ते चित्र पाहायला मिळालं. मोठागाव संघ जेव्हा पुढच्या सामन्यामध्ये खेळतील सुवर्ण संधी आमच्या लाडक्या रसिकांना असेल. जेव्हा फलंदाजीला उतरेल मोठागाव संघ तर प्रेक्षकांसाठी
सीमारेषच्या बाहेर जे झेल पकडले म्हणजे त्याला आयवा झेल म्हणतात आणि त्या झेल जर पकडला कुठल्या प्रेक्षकाने त्याच्यासाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राईज. ते पारितोषिक सातत्याने वाढत सुद्धा जाईल, याची सुद्धा आपण नोंद घ्या. नक्कीच ठाणे जिल्ह्याचं सर्वात मोठं ATM आदरणीय राजू शेठ भोईर यांच्या माध्यमातून आयवा झेलसाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राईज. गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतोय पवन गोलंदाजी मार्कवरती, षटक क्रमांक 2. प्रगती पथावरती आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असतील गोलंदाज पवन आणि पहिला चेंडू पंच यावेळेस सांगत असताना इट इज वाईड बॉल. सुरुवात दमदार म्हणायला हरकत नाहीये प्रसाद सर, कारण 9.40 ची गती असताना 12 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या, परंतु जमेची बाजू धावा येत आहेत आणि 2 गडी गमावलेत. ती म्हणजे ताकद असेल गोलंदाजांची. यावेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना नक्कीच चांगली गोलंदाजी. एक्झॅक्टली चेंडू पिचिंग झाला गुड लेंथ वरती आणि उर्वरित काम इथे कंप्लीट करतात गोलंदाज पवन गोडसे ए संघ. सेकंड सत्रामध्ये आपण पाहतोय 47 धावा इथून त्यांना डिफेन्स करायचे आहेत. स्ट्राईक एंडला शांताराम लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. तेरा धावा यावेळेस आपण पाहतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एक चुकीचं माणस सातत्याने मैदानामध्ये आपण पाहतोय. जर सुरुवातीला जबरदस्त गोलंदाजी करत होता गोलंदाज मयूरने शेवटचे 3 चेंडू अप्रतिम फेकले. त्यानंतर आपण पाहिलं तर पवनला दुसऱ्या षटकामध्ये 5 रन केलं आणि त्यामध्ये पहिला चेंडू चोरली जाते आणि ती 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो, कारण दोन्ही संघासाठी परिस्थिती आता सर गंभीर असेल आणि या गंभीर परिस्थितीमध्ये तुम्हाला खंबीर राहावं लागेल. मॅच तितकी महत्वाची आहे, डू ऑर डायची मॅच. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत आणि दोन्ही संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एकामेकांसोबत लढत असताना संघर्ष करतायत. वेळ तुम्ही खूप घेत आहेत. नक्कीच आमचे स्टॉप वॉच सूर्य 8 मिनिटं होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय गोलंदाज पवनचा. यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती आहे आणि नक्की सातत्याने आपण पाहिलं तर पंचांवरती प्रेशर जेव्हा जेव्हा सर जर विचार केला चेंडू डॉट असो, जेव्हा जेव्हा व्हाईट बॉल साठी जेव्हा अपील केली जाते तेव्हा पंचांवरती खूप प्रेशर असतं. एक चांगला डिसिजन सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा 2 पंच एकत्र येत आहेत तेव्हा एक चांगला डिसिजन सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आपण गेली कित्येक स्पर्धांमध्ये पाहतोय. आणि इट इज आउट. गुड डिसिजन. यावेळेस स्कॉट बँडच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. लागणारा धक्का क्रमांक यावेळेस 3रा चांदई टीमला. पंचांचा डिसिजन अंतिम असेल, कारण 2 पंच जेव्हा एकत्र येतात तेव्हा सातत्याने आम्ही सांगितलं असतं की एक चांगला डिसिजन नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतोय आणि फलंदाजाला परतावा लागेल. इट इज आउट. धावसंख्या फलकामध्ये 14 धावा. न्यू बॅट्समन आपण मैदानामध्ये एंटर करायचं. फलंदाजाला मात्र परतावा लागतं ते म्हणजे सागर. बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या फलकामध्ये 14 धावा. सुरुवातीला असं वाटलं होतं की चांदई संघ कमबॅक करतोय, परंतु गोरसे ए संघाची गोलंदाजीची ताकद इथे मैदानावरती आपण पाहतोय. एक चांगलं षटक अप्रतिम. पवनचं कौतुक करावं तितकं कमी. स्ट्रायकिंगला येतात ऋतिक. राईट आर्म राऊंड. यावेळेस कव्हरच्या दिशेने एक सोपा जाईल. मिस टायमिंग झालंय. फलंदाज होतील बाद. परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 14 लागत असताना चांदई टीमला. ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला सजवला. डीपेक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत मिळतील या सहजतेने 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट
आणि 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं संपन्न होत आहे आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना 16 धावा 8.00च्या गतीने आपण पाहतोय त्यामध्ये टीम चांदई संघाच्या 4-5-16. संघ जास्त वेळ घेतलाय, ऑलरेडी 2 षटकं संपली आहेत. कॅप्टनला लवकरात लवकर विनंती करतो आपण यायचंय. आता मात्र पेनल्टीचं वाढ झाली आहे, कारण मगाशी आम्ही अनाऊन्स केली होती 3 धावांची पेनल्टी. आता मात्र ती अनाऊन्समेंट आम्ही करत आहोत की 5 धावांची पेनल्टी लागली आहे ती माहुलगाव संघाला. कारण आम्ही मगाशी सूचना केली होती सामना सुरू होण्यापूर्वी, ही इनिंग सुरू होण्यापूर्वी, की प्रत्येक षटकामागे आता पेनल्टी वाढेल आणि त्याची मात्र वाढ झाली आहे. माहुलगाव संघासाठी सूचना की आता मात्र तुमची पेनल्टी असेल ती 5 धाव्यांची. मॅडी नक्कीच सातत्याने आपण पाहतो पॅनल्टी सर वाढवली जाते. 3 धावांची पॅनल्टी होती आपण जेव्हा फर्स्ट वॉर्निंग दिली माहुलगाव संघाला, आणि सेकंड वॉर्निंग नंतर देखील आपण पाहतो पॅनल्टी वाढतीये. म्हणजे डिसिप्लिन या स्पर्धेचा पाया आहे आणि तो पाया इथे दाखवत असताना आपण पाहतोय निंबवलीचे हे आयोजक. गोरसई ए संघा सुद्धा सूचना आहे. आतापर्यंत तुम्ही बरोबर 10 मिनिटं आणि 40 सेकंद घेतली आहेत 2 षटकांसाठी. आपण सुद्धा फास्ट खेळायचं आहे. पेनल्टी आपल्या सुद्धा लागू शकते. 25 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत ॲट एनी कॉस्ट. तर 10.33च्या सरासरीने प्रति षटकामागे तुम्हाला धावसंख्या मेंटेन करायची या महत्वाच्या मॅचमध्ये. तर सन्मान्य बाजा दुंदाराम भालेराव यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये निव्याचे डिलिव्हरीज आपण ज्या बघत आहोत स्पर्धेमध्ये वापरल्या गेल्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या गेल्या. त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. बाजा दुंदाराम ग्रामपंचायत सदस्य रायाचे बाजा दुंदाराम भालेराव यांचा मनपूर्वक आभार. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो की हलक्या हाताने स्कोअर ऑफ द विकेट फक्त सिंगल कन्वर्ट केली आहे. लेगबाईच्या रूपाने आपण पाहतोय संघाच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाते. नक्कीच आपण पाहतोय एका धाबेच्या मदतीने एका धाबेसाठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये चांदई संघ. सुरुवातीला 12 धावा होत्या 2 षटकांचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला गोलंदाज पवनने. आणि आता मात्र षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज पंकज येत आहेत आणि पंकजच्या पहिल्याच बॉलवरती लेगबाईच्या रूपाने 1 धाव. समीकरण या मॅचचं आपण पाहतो 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असताना प्रत्येक बॉलवरती तुम्हाला समीकरण वेगळं पाहायला मिळेल. 17 चेंडू आणि 30 धावा. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. गोरसे संघ ऑलरेडी तुम्ही नक्कीच जास्त वेळ घेत आहेत. हा ऑफिशियल कॉल असेल तुमच्यासाठी, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. ही अत्यंत महत्वाची सूचना आहे. 12 मिनिटं होत आहेत ऑलरेडी. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी तुमच्यासाठी असेल आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करायचं आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज पंकज. राईट अमोर द विकेट फटका चांगला पाहायला मिळतोय. स्कोअर ऑफ द विकेट ऑन साइडला आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत आणि तोपर्यंत एकच धाव इथे मात्र अंकित केली जाते. सातत्याने सिंगलला प्राधान्य मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. अक्षरशः मी म्हणेन दुसऱ्या षटकापासून आपण जर विचार केला सर अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम करतायत गोरसई ए संघाचे गोलंदाज. पवनचं विशेष कौतुक करेन आणि त्यानंतर गोलंदाज पंकजचं कौतुक करेन. धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहतोय 17. यावेळेस फटका चांगलाय उचललाय गोलंदाज पंकजला वाईड लॉंगनला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आपल्याला पाहायला मिळतोय वैभव थेरच्या बॅट मधून जैसी नसीहत वैसा धमाका. रन्स मिळत आहेत 6 आणि या 6 धावेने संघाचा धाव फलक वधारलेला आपल्याला पाहायला मिळतंय. टीमची टोटल स्कोर मोज ऑन 23. 23 धावा धाव फलकावरती 47 धावांची गरज असताना वैभव थेरसाठी हा बॉल यावेळेस डाव्या स्टिकच्या बाहेर. पंजांचा इशारा येतो यावेळेस. एस इट इज वाईड बॉल स्वेर चेंडू आणि अवांतर धावेने धाव फलक सजवलेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 24 धावा 47 धावांची गरज असताना समीकरण या मॅच आपण पाहतोय. चेंडू शिल्लक असेल अद्यापपर्यंत 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा कमबॅक करून देईल, वापसी मिळून देईल चांदई टीमला. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फक्त सन्मान दिलाय डीप पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे लागलेत आणि शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय चेंडू शर्यत जिंकतोय. आउट
चेंडू फरार. 4 हा येतोय चौकार. धावा येत आहेत. अगदी आपण पाहिलं तर कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हा संघ आपण पाहतोय या मैदानावरती आहे. आणि नक्कीच कर्जत असोसिएशनचा हा महत्वाचा खेळाडू. जबरदस्त गुड बॅटिंग. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका स्क्वेअर कटचा नजाकत पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट आणि भन्नाट वेगाने थ्रोफिक येते. तोपर्यंत बॅकिंग चांगलं पाहायला मिळतंय. गुड फिल्डिंग. धाव संख्या फलकावरती 1 अंकित होते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 29 धावा. 47 धावांची गरज असताना आपण पाहतोय चांगलं कमबॅक करतायत चांदई संघ. फलंदाजी ताकदीची पाहायला मिळते. जी गोलंदाजीमध्ये ताकद दाखवली ती दमखम दाखवतायत या सेकंड सत्रामध्ये आपण पाहतोय टीम चांदई. वैभव थेर आणि त्यांच्या समवेत शांतारामला आपण पाहतोय. अद्यापपर्यंत 5 चेंडू फेस केलेत. 3 धावांवरती वैयक्तिक नाबाद खेळतायत ते शांताराम आपण पाहतोय आता स्ट्राईक एंडला. शेवटचा 29 धावा 29. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये पवनच्या 3 धावा आणि या षटकामध्ये अद्यापपर्यंत 14 धावा. 29 धावा. गोलंदाज पंकज मोर दी विकेट आपण पाहतोय. चेंडू अगदी स्लाइस करायचा होता परंतु हलक्या हाताने स्ट्राईक रोटेट करायची होती. सिंगल कन्वर्ट करायची होती परंतु बॅटची आतली कडा लागते आणि तोपर्यंत हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 29 धावा. या आपण नाणेफेक इथे संपन्न करूया. व्यासपीठावर सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे करत आहोत. कुशल स्पोर्ट्स माहुलगाव वर्सेस मोठा गाव यांच्यामध्ये फाईट होईल आणि निलेश स्वतः तिथे उपस्थित. नाणेफेक इथे मात्र जिंकली ती माहुलगाव या संघाने. कुशल स्पोर्ट्स माहुलगाव म्हणजेच पिंट पाटील यांचा संघ तुम्ही बघताय आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय या रजनी क्रिकेटमध्ये आणि निलेशच्या मोठागाव संघाला इन्व्हाइट केलंय या आपण गोलंदाजी करा. श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ गुरवली यांचं हे दुसरं पर्व आहे. श्री रामकृष्ण भक्ती संगम मंदिर वर्धापन दिन सोहळा हा पार पडला जाणार आहे. निश्चित त्याची इथे मात्र रूपरेषा अशी कार्यक्रमाची 1 मार्चला हे कार्यक्रम पार पडले जातील. 5 ते 6 सामुदायिक काकड आरती, 11 ते 12 भजन असणार आहे. शिवशाही महिला भजन मंडळ निंबवली, 12 ते 1 गजानन प्रासादिक भजन मंडळ गुरवलीकर आणि मंडळी, 2 ते 3 भगिनींचा हळदीकुंकू कार्यक्रम, दिंडी प्रदक्षिणा सोहळा 3 ते 5, 6 ते 7 सामुदायिक हरिपाठ, 7 ते 9 हरिकीर्तने आणि 9:30 ते 11 जागर भजन असणार आहे. ओर टू पुन्हा मॅडी. थँक्यू. एक मिनिट. धावसंख्या धावफलकावरती 30 होत आहेत कारण करेक्शन करतात आमचे स्कोरर. यावेळेस आपण पाहतो खोला टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट. चेंडू कव्हरच्या दिशेने येतो. डीप एक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल येते आणि या मॅचचं इक्वेशन आपण पाहतोय 12 चेंडू आणि 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण असेल 16 धावांची. बघा पहिल्या षटकामध्ये 12 धावा करेक्शन आम्ही करतोय. पवनच्या षटकामध्ये धावा आल्या 4, त्यानंतर पंकजच्या षटकामध्ये धावा आल्या 14.
एक लेगबाईची धाव ऍड केली आहे, वाईटची देखील एक धाव होती पवनच्या षटकामध्ये आणि शेवटला 2 धावा आल्या. मी एक नम्र सूचना करत आहोत की सामना सुरू असताना कुठल्याही बाहेरच्या खेळून येऊन इतर कसं काही मात्र कुठल्या प्रकारची सूचना देऊ नका, कारण दोन्ही संघाचा 12 खेळाडू इथे बसलाय, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे ती गोष्टी सर्व खेळाडू इथे लक्ष ठेवून आहेत आणि आमचे स्कोरर सुद्धा इथे मात्र कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. जर चुका आढळल्या तर 12वा खेळाडू त्यांना निश्चित गाईड करेल आणि प्लीज मॅच थांबवायची नाहीये, मॅच कंटिन्यू करा. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा पवन. इक्वेशन येणारे 11 चेंडू आणि 16 धावा, 31 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा खोला टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय, अक्षरशः वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज पवनचा. अफलातून षटक पवनने हाताळलं. जर विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक पवनच्या खांद्यावरती होतं आणि योग्य रीतीने जबाबदारी पार पाडत असताना आता पुन्हा एकदा संघनायकाने ती जबाबदारी सोपवली आहे पवनच्या खांद्यावरती. या मॅच मध्ये आपण पाहतो नक्कीच एक चांगला ट्विस्ट. येणारे 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा गोरसई वर्सेस चांदई या दोन टीम मध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावांचा अवधी आणि फेकी सुरेख पाहायला मिळते. तोपर्यंत वैभव थेर मात्र थांबणार नाहीये. या मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 या धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकते 34 या आकड्यावरती. 47 धावांची गरज असताना प्रत्येक बॉलवरती तुम्हाला समीकरण वेगळं पाहायला मिळेल. 47 धावांची गरज असताना 34 धावा, अद्याप 13 धावांची गरज. या मॅच मध्ये येणारे 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. या मॅच मध्ये दोन्ही संघ संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला भिवंडी, दुसऱ्या बाजूला कर्जत, एका बाजूला चांदई, दुसऱ्या बाजूला गोरसई. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला पण पाहतोय सरळ प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारलंय. वैभव तेरच्या बॅट मधून ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो अवैध सफर. इट्स मॅक्सिमम षटकार. या षटकाराने विजयाची स्वप्न दाखवलेत. मॅच मध्ये चांदई टीमला येणारे 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. सात धावांची गरज या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला वैभव. अजून एक यावेळेस मिस टायमिंग आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता परंतु अगदी चेंडू घरंगळत राहिला तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एकणी अंकित होत असताना 41 धावा. 47 धावांची गरज असताना येणारे 7 बॉल शिल्लक असतील आणि 6 धावांची गरज. जबरदस्त मॅच, व्हॉट अ मॅच. सहा धावांची गरज. एका बाजूला कर्जतचा दिग्गज संघ चांदई आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी परिसरातील गोरसई ए संघ आपण पाहतोय. चांगली मॅच, चांगलं बॅटल रंगत असताना सरड्यासारखा रंग बदलणारा सामना आपण पाहतोय मैदानावरती. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. अक्षरशः डोळ्यांचं पारणं पेणार. चेंडू जाईल डीप कव्हर मध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. आरसीसी पेठ हा संघ तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेमध्ये खेळत असताना. पहिल्या राऊंडमधील शेवटचा सामना असेल आणि जसवंत हे मात्र या निंबोली गावचे जावई आहेत. त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. जसवंत शेळके यांना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठात स्थानबद्ध व्हायचं आहे. याच आमच्या निंबोली गावचे जावई आहेत आणि त्यांनीच हा संघ पुरस्कृत केला आहे. तो म्हणजेच आरसीसी पेठ या नावाने हा संघ इथे खेळेल. त्यांना विनंती करतो यशवंत शेळके यांना की आपण येऊन व्यासपीठात स्थानबद्ध व्हायचं आहे. नक्कीच सर्व मान्यवरांचं
पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. आमदार चषक 2021 हे पर्व आपण पाहतोय. नक्कीच 5वं पर्व आणि या 5व्या पर्वातील चालू असलेली ही बिग फाईट मॅच. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. येणारे 6 चेंडू, 2 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. संकेतला संकेत दाखवावे लागतील. गोरसे ए संघाचे स्वप्न इथून मात्र उद्ध्वस्त होतील की स्वप्न इथून मात्र पूर्ण करेल गोलंदाज संकेत. स्ट्राईक एंडला वैभव. पहिलाच बॉल इनसाइड आउट. लाजबाब स्ट्रोक आपण पाहतोय आणि एक सोपा झेल. व्हाट अ कॅच ऑफ द मॅच आपण पाहतोय. रिले कॅच, कार्बन कमाल कॅच. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केला जातोय. फलंदाज बाद वैभव थेर. बॅक टू द पॅव्हिलियन. कॅच आपण पाहतोय. एकाच्या हातातून निसटला आणि दुसऱ्याच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावला. एकाची धमाल तर दुसऱ्याची कमाल आपण पाहतोय. जबरदस्त मॅच मैदानावरती इथे स्वप्न दाखवतोय. एकच सांगेन, आयुष्यात तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत, परंतु तुमच्या अडचणींना जरूर सांगा की आमदार चषक 2021 मधील तुमची स्वप्न किती मोठी आहेत. येणारे 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. स्ट्राईक एंडला शांताराम. नॉन स्ट्राईक एंडला न्यू बासमन मंगेश. 22 मिनिटं होत आहेत. 22.5 मिनिटं होत आहेत या मॅच साठी. थोडस फास्ट करायचंय आणि यावेळेस इट इज वाईड बॉल. स्वेर चेंडू. 2 धावांची गरज असताना आपण पाहतोय स्कोर आर लेवल 46. 5 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इथे यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि 1 धाव इथे होते कंप्लीट आणि सामना जिंकलाय यावेळेस चांदई संघाने. चांदई संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम. गोरसे संघा. या सामन्याचा शिलेदार चांदई संघाचा आपण पाहतो, ज्याने 21 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट कॅरी केले असा अष्टपैलू खेळाडू वैभव थेर ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. दरम्यान आमच्या मंचावरती सन्माननीय आदरणीय यशवंत शेलके साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण वैभव थेरला सन्मानित करायचे मॅन ऑफ द मॅचच्या या पुरस्काराने. नेक्स्ट मॅच मध्ये जशी स्टार्ट होईल मोठागाव वर्सेस माहुलगाव या बलाढ्य टीम मध्ये, आणि नक्कीच ऐकूया पहिल्या सत्रासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे आदर्श, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रसादजी परब सर यांना धन्यवाद. यायचे वैभव थेर. आदरणीय शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आदरणीय यशवंत शेळके साहेब.
ताकद ठेवत होता ओरसई ए संघ. चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आणि मी सन्माननीय जगन किणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सूरजला सन्मानित करायचं व्यासपीठावर. एक जबरदस्त परफॉर्मन्स या संघाचा पाहायला मिळाला. त्या संघाचा खेळाडू सूरज, इथे मी त्याला सन्मानित करत आहोत. थँक्यू सो मच. अप्रतिम परफॉर्मन्स आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आपल्या खेळातून, आपल्या परफॉर्मन्समधून. त्याबद्दल सूरज आणि पूर्ण त्याच्या टीमचा मनपूर्वक आभार. आपण वळूया माझ्या आतमध्ये. तो opening pair on the ground won the toss and elected to bat first from team Kushal Sports Mahulgaon. आणि गोलंदाजी मार्कवर मिस्टर JTC ऑन बॉलिंग मार्क जल्पेश भोईर. ऑल द बेस्ट. सामना पण सुरू करूया. पंचांच्या भूमिकेत उमेश केणे आणि त्याचबरोबर येतात केतन पंचांच्या भूमिकेत. ऑल द बेस्ट. स्ट्राईक एंडला मंगेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषिकेश. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. केतन मुकादम आणि त्याचबरोबर उमेश केणे पंचांच्या भूमिकेत आहेत या सामन्यामध्ये. डान्सिंग अंपायर म्हणून ख्याती आहे केतनची. केतन मुकादम. बघायचं आहे कशा प्रकारे इथे मात्र एंटरटेन करणार आमच्या सर्व रसिकांना. ऑल द बेस्ट. सामने ते सुरू करूया. जल्पेश भोईर पहिले षटक घेऊन. आणि मोठागाव संघाकडून संघनायक निलेश